प्रसाद, क्या बात है. खूप धन्यवाद. खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि थँक किती यू. म्हणजे हे अफाट आहे. म्हणजे आहेस तू क्रिकेटचा चाहता, पण इथेही सेंचुरी मारली आहेस. क्या बात है. वाह! वाह! तूच थँक यू, सांग थँक यू, कसं थँक वाटतंय आता? भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. हा प्रवास खूप काही शिकवून गेला मला असं वाटतं, की अ, पहिल्या काही नाटकाच्या तालमी, एकांकिकांच्या तालमी तिथे म्हणजे पैसे नसल्यामुळे खायला लागणारा वडापाव आणि आता 100 चित्रपट झाल्यानंतर उत्तम निर्माते, उत्तम कलाकार सोबत आहेत. पण तरी अ, परिस्थिती म्हणून नाही, तर मनोरंजनासाठी बनवलेला वडापाव हं. असा तो प्रवास आहे असं मला वाटतं. तो नाटकाच्या प्रॅक्टिसमधला वडापाव, तो ब्रेकमधला आठवतोय. करेक्ट. डिरेक्टर व्हायचं डिरेक्टर स्वप्न व्हायचं तेव्हापासून तेव्हा हां, होतं ना? तेच, तेच, हां, तेच. त्याच्याचसाठी आलो खरं तर हां. मुंबईत. पण रंजक होता प्रवास. खूप काही शिकवून गेला. खूप माणसं देऊन गेला. खूप माणसं तोडून पण गेला. पण इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. मला असं वाटतं, की माणसं येत असतात, जात असतात. कलाकाराच्या सोबत कायम राहायला हवेत ते प्रेक्षक असं मला वाटतं. आणि ते जर का तुम्ही बांधून ठेवलेत, तर मग कसलीच चिंता नसते. आणि तोच प्रयत्न सातत्याने चालू आहे आणि इथून पुढची सगळी वर्ष तोच प्रयत्न असेल. एकंदर जे तुझे दिग्दर्शकीय चित्रपट आहेत, त्याच्यात खूप अर्थात ती व्हरायटी खूप वेगळीच होती. म्हणजे कच्चा लिंबू असेल, चंद्रमुखी, हिरकणी सगळेच वेगळे होते. आणि मग हा वडापाव एक एकदम कंटेम्पररी आत्ताचा आहे का? काय असणार आहे? ऑफकोर्स, वेगळेपण काय ऑफकोर्स. आहे? तू का म्हणालीस करावंसं वाटलं एक्झॅक्टली तू तुला? म्हणालीस तेच, हां. की कच्चा लिंबू आणि चंद्रमुखी या दोन्हीचा पिरियड 1980-1970 च्या आसपासचा होता. हिरकणी तर 1674चा. सो मला एक आजची आता परत मी पुढचा चित्रपट जो करीन निळूभाऊंचा बायोपिक तो परत पिरियड. त्याच्यानंतर भद्रकाली तो परत पिरियड. सो मला माझ्यासाठी एक आजचा हां, चित्रपट करणं आजचा फार एक करायचं फार होतं. गरजेचं बरोबर. होतं. स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी किंवा आजच्या काळाच्या गरजेचे विषय पण मला मांडता येतात का नाही हे स्वतःला तपासून बघणं फार गरजेचं होतं किंवा या या नव्या दमाच्या कलाकारांबरोबर मला स्वतःला कोप अप करता येते का नाही का त्यांना वाटतं की नाही यार हा फार आउटडेटेड आहे. ते पण स्वतःला तपासणं फार गरजेचं असतं कधी-कधी. सो ते या चित्रपटाच्या निमित्ताने तपासता आलं